आजच्या दिवसातली आणखी एक महत्त्वाची बातमी ती म्हणजे अजित पवार आज राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प मांडतील। दुपारी 2 वाजता अजित पवार अर्थसंकल्प मांडणार आहेत। 4 महिन्यातील खर्चाची तरतूद यावेळेला केली जाईल। तर आज अजित पवार यांच्याकडून राज्याचा अर्थसंकल्प जो आहे तो मांडला जाईल। दुपारी 2 वाजता ते अर्थसंकल्प मांडतील। अक्षय मणकणी आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। अक्षय। ऋषाली, खरं तर अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस आहे आणि आज दुसऱ्या दिवशी दुपारी 2 वाजता राज्याचे अर्थमंत्री असलेले आणि उपमुख्यमंत्री अजित पवार जे आहेत ते आज अंतरिम अर्थसंकल्प जो आहे तो सभागृहात मांडणार आहे। त्यामुळे या संपूर्ण अंतरिम अर्थसंकल्पावरती राज्याचं संपूर्ण लक्ष लागलेलं आहे, कारण की आगामी लोकसभा निवडणूक आणि नंतर लगेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या आहेत त्या होऊ घातलेल्या आहेत। त्यामुळे या अंतरिम अर्थसंकल्प कसा असेल याकडे सर्वांचंच लक्ष लागले। त्यामुळे या अंतरिम अर्थसंकल्पामध्ये काही नवीन तरतुदी ज्या आहेत त्या बाहेर येणार आहेत का, काही नवीन घोषणा ज्या आहेत त्या अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडनं करण्यात येणार आहे का, हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। याचे परिणाम जे आहेत ते लोकसभा निवडणुकीमध्ये देखील उमटलेले पाहायला मिळतील। त्यामुळे आजच्या अंतरिम अर्थसंकल्पाकडे सर्वच राज्याचं जे आहे ते लक्ष लागून असल्याचं सध्या तरी पाहायला मिळत आहे। ऋषाली, धन्यवाद अक्षय दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।